सासरच्या घरी वडिलांचा अपमान होताना पाहून मुलीने तिच्या सासरच्यांना असा धडा शिकवला की सर्व आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. नमस्कार मित्रांनो, मी पायल आहे, घरातील धाकटी सून. माझे लग्न नुकतेच 6 महिन्यांपूर्वी झाले. मी सुशिक्षित आहे. माझ्या पतीचा चांगला व्यवसाय आहे. माझ्या घरात सासू, सासरे, मोठा दीर, मोठी जाऊ, त्यांची 2 मुले आणि आम्ही पती पत्नी आहोत. घरात सर्वजण चांगले आहेत. माझी मोठी जाऊ देखील खूप चांगली आहे. जर कोणी सर्वात वाईट असेल तर ती मी आहे, कारण मी कोणाचेही चुकीचे बोलणे सहन करू शकत नाही. असे नाही की माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर मी अशी झाली आहे. लहानपणापासूनच मी सरळ तोंडावर बोलते, ज्यामुळे बहुतेक लोकांना मी आवडत नाही. माझ्या आईने मला खूप वेळा शिकवले की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण तुझी बोलण्याची पद्धत थोडी चुकीची आहे. म्हणून तू आधी तुझी बोलण्याची पद्धत बदल. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण मी ते करू शकले नाही. मला काही वाईट दिसले किंवा ऐकले की पटकन बोलण्याची सवय आहे. म्हणूनच माझ्या सासरच्या लोकांना मी अजिबात आवडत नाही. आणि फक्त 6 महिन्यात एक चांगली सून होण्याऐवजी मी खूप वाईट सून बनले. माझी जाऊ कोणालाही सहज उत्तर देत नाही. ती शांतपणे तिच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवते, म्हणून ती सर्वांची आवडती आहे. ती खरोखर खूप चांगली आहे. मी इच्छा असूनही तिच्यासारखी होऊ शकत नाही. एके दिवशी सर्वांनी नाश्ता केल्यानंतर मी माझा नाश्ता करायला बसले. तेव्हा पराठे थंड झाले होते. ते चवदार लागत नव्हते, पण तरी मी शांतपणे जेवू लागले, कारण माझ्या सासरच्या घरात हा नियम आहे. आधी घरात सर्वांनी जेवावे, नंतर सुनेनी जेवावे. आणि सासरच्या घराचे काय सांगायचे. तर मी माझ्या माहेरच्या घरातही माझी आजी असताना देखील असेच पाहिले आहे. जोपर्यंत माझी आजी जिवंत होती तोपर्यंत माझी आई, आजी किंवा वडिलांसमोर जेवायची नाही. ती दोघांच्या आधी चहाही पीत नव्हती. हे सगळं मनात विचार करत मी पराठे खात होते. तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला टोमणे मारले आणि म्हणाल्या, सगळ्यांनी नाश्ता संपवला आहे आणि तू तासनतास हातात ताट घेऊन बसली आहेस. तुझ्या तोंडात दात नाहीत का? तुझ्या जाऊला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला जेवायला देखील वेळ नाहीये. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं. पण मी शांतपणे म्हणाले, आई, जेवतानाही तुम्ही मला शिव्या देता का? कमीत कमी जेवताना तरी मला शिव्या देऊ नका. मी सर्वांच्या नंतर नाश्ता करायला आली आहे. हे ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या, आकाश अजून झोपेतून उठला की नाही? मी म्हणाले, नाही आई, तो अजून उठला नाही. सासू म्हणाल्या, जा त्याला उठव. आज त्याच्या वडिलांनी त्याला दुकानात लवकर यायला सांगितले होते. हा मुलगाही लग्न झाल्यापासून नुसता आळशी झाला आहे. जर हे असंच चालू राहील तर घर आणि व्यवसाय उद्ध्वस्त होईल. मी पुन्हा बोलू लागले, पण तोपर्यंत माझ्या जाऊने मला गप्प राहण्याचा इशारा केला, म्हणून मी गप्प राहिले. पण माझी सासू गप्प राहिली नाही. जेव्हापासून या मुलीचे लग्न झाले आहे तेव्हापासून ती घरात आली आहे. घरात काही ठीक होत नाही आहे. तिची पावले अजिबात शुभ नाहीत. ती हळूहळू बडबडत खोलीतून बाहेर पडली. हे सर्व ऐकून मी अवाक झाले. मग माझी जाऊ आली आणि म्हणाली, शांत राहा पायल, सासरच्या घरात असे टोमणे ऐकावे लागतात. तू नवीन आहेस म्हणून तुला जास्त माहिती नाही. तुला हळूहळू कळेल, म्हणून या सर्व गोष्टी मनावर घेऊ नकोस. जितके जास्त विचार करशील तितके जास्त दुःख होईल. एके दिवशी माझ्या जाऊ आल्या आणि विचारले, आज जेवणासाठी काय बनवशील? मी म्हणाले, छोले आणि पुरी करूयात. मागून माझ्या सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, तू बनव. मी जेवण बनवत असताना माझ्या भावाचा फोन आला की मी आणि बाबा काही कामासाठी तुमच्या घराजवळ आलो आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत. मी आनंदाने म्हणाले, हो दादा, नक्की या आणि इथेच जेवण करा, मी तयारी करत आहे. भाऊ म्हणाला, हो ठीक आहे. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. लग्नानंतर पप्पा पहिल्यांदाच घरी येत होते. मी खूप उत्साहित होत होते. जेव्हा मी माझ्या सासूबाई आणि जाऊला पप्पा आणि भावाच्या आगमनाबद्दल सांगितले तेव्हा त्या आनंदी झाल्या, पण त्यांचा श्वास थोडा थांबला. कदाचित त्यांना माझे आईवडील येऊ नयेत असे वाटत असेल, पण मी काहीही बोलले नाही. मी जाऊन शांतपणे स्वयंपाक करायला सुरुवात केली.
काही वेळातच मी आणि माझ्या जाऊनी मिळून सर्व जेवण तयार केले. मी माझ्या पप्पांची आवडती भाजी केली, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि तोपर्यंत माझा नवराही उठला आणि त्याने चहा मागितला. म्हणून मी म्हणाले की तुम्ही इतका वेळ झोपला होतात आणि तुमची आई माझ्यावर रागावते, तुम्ही लवकर दुकानात जा. आकाश म्हणाला, हो मला माहित आहे, मी जाईन. बाबा मला दररोज लवकर येण्यास सांगतात, पण लोकांचे स्वतःचे काही आयुष्य असते. स्वयंपाकघरात इतक्या गोष्टी पाहून जाऊ म्हणाली, तू मला न विचारता इतका सर्व स्वयंपाक केलास, सासूबाई रागावू शकते. मी म्हणाले, काय म्हणता ताई, त्या का रागवतील? माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत, म्हणून त्यांच्या आवडीचे जेवण बनवणे मला योग्य वाटले. नाहीतर ते म्हणतील की मुलगी सासरच्या घरी आल्यावर वडिलांच्या आवडीनिवडी विसरली का? जाऊ म्हणाली, हो तुझे बरोबर आहे, पण मला थोडी भीती वाटते की सासूबाई रागावतील. खरं म्हणजे इतक्या वर्षात मी कधीही सासूबाईंना विचारता जेवण बनवले नाही आणि पाहुणे आल्यावर मी कधीही जेवण बनवले नाही. मी म्हणाले, ठीक आहे ताई, त्या रागावल्या तरी मी त्यांचे ऐकून घेईन, कारण आई बहुतेकदा माझ्यावर रागावतात. हे बोलून मी हसायला लागले आणि जाऊ देखील हसायला लागल्या. आम्ही दोघीही बोलत होतो तेव्हा अचानक सासूबाई स्वयंपाकघरात आल्या आणि बाबांसाठी मी काय जेवण बनवले आहे ते पाहिले. त्या सगळं पाहण्यासाठी आजूबाजूला पाहत राहिल्या. मी त्यांना मी बनवलेल्या सर्व पदार्थांची नावे सांगितली. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही दोघी तुमच्या सासूबाईंसाठी इतक्या गोष्टी बनवता का? मी म्हणाले, बाबा पहिल्यांदाच येत आहेत, म्हणून काहीतरी खास बनवायला हवे, म्हणून मी हे सर्व बनवले. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंनी तोंड फिरवले आणि निघून गेल्या. पप्पा आणि दादा दोघेही वेळेवर घरी आले. तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी माझ्या सासऱ्यांना सांगितले की पायलचे बाबा येत आहेत, म्हणून तेही लवकर घरी आले. एकमेकांची विचारपूस करून सर्वांनी एकत्र जेवण केले. आता संभाषण सुरू झाले. मग मी आणि माझ्या जाऊ उठून जेवायला आलो. मग माझ्या वडिलांनी सासऱ्यांना विचारले, माझी मुलगी इथे ठीक राहते ना? तुम्ही तिच्या वागण्यावर खुश आहात का? ती सर्वांची काळजी घेते की नाही? काही तक्रार तर नाही ना माझ्या मुलीबद्दल? बाबांचे बोलणे ऐकून मी जाऊला म्हणाले, बघा ताई, मला सासऱ्यांबद्दल माहिती नाही, पण सासूबाई नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी बोलतील. सासूबाई म्हणाल्या, बाकी सगळं ठीक आहे, फक्त तुमच्या मुलीची जीभ थोडी तीक्ष्ण आहे. पप्पांनी त्यांचे बोलणे पूर्ण करण्यापूर्वीच सासरे थोड्या अहंकाराने म्हणाले, आपण त्या सगळ्याबद्दल नंतर बोलू. आधी मला सांगा, तुम्ही इथे अचानक कसे आलात? बाबा म्हणाले, इथे जवळच आमचे काही काम होते, म्हणून आम्ही दोघेही आलो होतो. म्हणून मी विचार केला की निघण्यापूर्वी मी माझ्या मुलीला आणि तुम्हा सर्वांना भेटावे. मी पायलच्या लग्नानंतर आलो नाही, म्हणून तिला माझ्या विरुद्ध खूप तक्रारी होत्या की पप्पा तुम्ही माझ्या घरी का येत नाही? सासरे म्हणाले, मग तुम्ही आम्हाला कळवले नाही की तुम्ही येत आहात? बाबा म्हणाले, मी जावईना फोन केला होता आणि माझ्या मुलीलाही माहित होते की आम्ही दोघेही इथे येण्याबद्दल बोललो होतो. तिने तुम्हाला सांगितले नाही का? सासरे थोडे कडक होऊन म्हणाले, आधी मला सांगा की हे कोणाचे घर आहे, माझे की तुमच्या मुलीचे आणि जावयाचे? बाबा म्हणाले, तुम्ही हे काय म्हणताय, अर्थात घर तुमचेच आहे. सासरे म्हणाले, मग तुम्ही येण्यापूर्वी मला कळवायला हवे होते. जेव्हा वडील असे असतात तेव्हा मुलगीही अशीच असते. बाबा हळू आवाजात म्हणाले, काय झाले, तुम्ही असे का बोलत आहात? आमचे यात काही चुकले का? आणि तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तुम्ही हे प्रकरण कुठे घेऊन जात आहात? तुम्हाला आवडले नसेल तर ठीक आहे, पुढच्या वेळी मी तुम्हाला आधी सांगेन, पण असे बोलू नका. आणि पायलने काय केले? तिच्याकडून काही चुकले आहे का? सासरे म्हणाले, मी तुम्हाला काय सांगू, जर एक गोष्ट असेल तर सांगितले देखील नसते. तुम्ही मला कोणताही हुंडा दिला नाही. तुमची मुलगी पूर्णपणे बिना हुंड्याशिवाय इथे आहे. पायल त्या दोघांचे बोलणे ऐकून जेवण सोडून बाहेर येऊ लागली. पण माझ्या जाऊने माझा हात धरून मला थांबवले आणि म्हणाली, तू बाहेर जाऊ नकोस. मी बाहेर गेली नाही, पण जेवण मध्येच सोडून खोलीत आले. तिथून दोघांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. सासरे अजूनही बोलतच होते. त्यांचे बोलणे ऐकून वडील आणि भाऊ दोघेही गंभीर झाले. काही क्षण ते गप्प राहिले. मग ते म्हणाले, काय झाले,
माझ्या मुलीने असे काय केले आहे की तुम्ही तिच्यावर इतके रागावला आहात? सासरे म्हणू लागले, मी तुम्हाला काय सांगू. सर्वप्रथम म्हणजे तुमच्या मुलीला कोणतीही लाज नाही. ती सर्वात लहान आहे, पण घरातल्या मोठ्यांशी ती सर्वात मोठी असल्यासारखे बोलते. ती तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते. तरी बाबा म्हणाले की आजकाल सगळेच त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या नावाने हाक मारतात, म्हणून यात काही रागावण्यासारखे नाही. बाबांचे बोलणे ऐकून सासरे लगेच म्हणाले, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमची बायकोही तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारते. तुमच्या घरात ही पद्धत आहे का? पण माझ्या घरात हे चालणार नाही. तुमची मुलगी तिच्या सासूचा एकही शब्द ऐकत नाही. ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते. सुनेचा हा कसा प्रकार आहे? तिला नेहमीच तिच्या मनाप्रमाणे वागायचे असते. जर माझ्या बायकोने हे सहन केले नसते तर हे घर खूप आधी तुटले असते. सासऱ्यांची तक्रार ऐकून मला खूप वाईट वाटले. आतापर्यंत मला वाटायचे की फक्त माझ्या सासूच रागीट आणि कडक आहेत, पण इथे सासरे सासूपेक्षा 2 पावले पुढे आहेत. मला त्यांचे कटू बोलणे सहन होत नव्हते. माझे डोळे अश्रूंनी भरले. मी अचानक स्वतःला समजावून सांगण्यासाठी खोली बाहेर पडले. पण माझ्या जाऊबाईंनी पुन्हा एकदा माझा हात धरला आणि मला खोलीत ओढले आणि बसवले. तू काय मूर्ख आहेस? तू असे वारंवार बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेस. 2 लोकांसमोर तू काय बोलणार आहेस? माझ्या सासऱ्यांचे ऐकून मी म्हणाले, बघा ताई, मी तुमचे यावेळी काही ऐकणार नाही. जर मी वाईट असेल तर मला थोडे अधिक वाईट होऊ द्या, पण हे सर्व सहन करणे माझ्या क्षमतेबाहेर आहे. जाऊबाई म्हणाली, मला माहिती आहे पायल, पण सध्या तू गप्प राहा. ते दोघे बोलत आहेत म्हणून त्यांच्यामध्ये जाऊन बोलू नकोस. पण मी तरीही निघून जाऊ लागले. जाऊ म्हणाली, ठीक आहे, जा आणि बोल. तुझ्या भावाचा आणि वडिलांचा खूप अपमान कर. म्हणून मी खोलीत परत आले आणि खूप रडू लागले. मला रडताना पाहून माझ्या जाऊ देखील रडू लागल्या. यावरून फक्त हे समजून घ्या की सासरच्या घरात स्वतःला स्थापित करणे सोपे नाही. यावेळी माझी सासू म्हणत होती की माझी मोठी सून इतकी सुसंस्कृत आहे की मी तिच्याबद्दल काय बोलू. ती एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि एका कंपनी मालकाची मुलगी आहे, पण तरीही तिच्यात अभिमान नाही. आणि तुमची मुलगी माझ्या घरी आल्यापासून माझ्या घरात काहीही ठीक नाही चालू आहे. तुमच्या मुलीचे खूप अशुभ पावले आहेत. माझा मुलगा खूप कष्ट करत होता, पण लग्नानंतर त्याने काम करणे थांबवले आहे. तुम्ही आम्हाला फसवले आहे. लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या मुलीबद्दल मोठ्या गोष्टी बोलत होतात, पण गेल्या 6 महिन्यात मी तिचे खरे रूप पाहिले आहे. माझ्या सासू आणि सासऱ्यांकडून सर्व गोष्टी ऐकल्यानंतर बाबांनी त्यांची माफी मागितली. मग माझे वडील मला हाक मारत म्हणाले, पायल बेटा, कृपया बाहेर ये. मी लगेच माझ्या वडिलांकडे आले. रागाने बाबांचे डोळे लाल झाले होते. ते पाहून मला भीती वाटली. बाबा म्हणाले, पायल बेटा, मी हे काय ऐकत आहे? तुझी सासू आणि सासरे तुझ्याबद्दल काय बोलत आहेत? तू असं का करतेस बाळा? मी तुला असेच शिकवले आहे का? तुला इतके समजावून पण तुला समजलं नाही. बाळा, हे तुझ्या सासरचे घर आहे. इथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल आणि विचार करून बोल. तू खूप शिकलेली आहेस, पण तुला एवढी समज नाहीये. तू तुझ्या आईने दिलेली सर्व मुले विसरली आहेस. मला वाटलं होतं की माझी पायल तिच्या सासरच्या घरातल्या लोकांचे सर्वांचे मन जिंकेल, मला अभिमान वाटेल, पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतंय. मला खूप लाज वाटत आहे. बाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले आणि मी रडू लागले. बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा, तू नुकतेच तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहेस, म्हणून काही चुका होणारच, हे साहजिकच आहे. चल आणि तुझ्याकडून आतापर्यंत केलेल्या चुकांसाठी घरच्यांची माफी माग आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस. बाबा म्हणाले, मी तुम्हा दोघांनाही हात जोडून विनंती करतो की माझ्या मुलीला तिच्या बालिशपणाबद्दल माफ करा. भविष्यात ती पुन्हा अशी चूक करणार नाही. मला माहित आहे की ती थोडीशी रागीट आहे, पण ती मनाने शुद्ध आहे. बाबांचे बोलणे ऐकून माझ्या सासूसासऱ्यांनी एकही शब्द बोलला नाही, फक्त माझ्याकडे रागाने पाहू लागले. बाबा म्हणाले, चल बेटा, माझ्यासमोर तू तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. मी म्हणाले, बाबा, तुम्ही आधी माझे ऐका. मी तुमचे सर्व ऐकले, आता तुमची पाळी आहे. बाबा रागाने म्हणाले, मी तुझे का ऐकू बेटा? आधी मी जे बोललो ते कर. चल सासू सासऱ्यांची माफी माग.
मी म्हणाले, माफ करा बाबा, मी त्यांची माफी मागणार नाही. हे ऐकून सासू म्हणाली, बघा ती किती उद्धट वागणारी मुलगी आहे, तिला तिची चूक अजूनही कळत नाही. हे ऐकून मी म्हणाले, बाबा, यांनी सांगितलेली एक प्रकारची गोष्ट ऐकून तुम्ही निर्णय कसा दिला? माझ्या सासूसासऱ्यांचे माफी मागण्याचे शब्द ऐकूनच तुम्ही मला फटकारता. तुम्ही एकदाही मला का विचारले नाही की बेटा, तुलाही काही सांगायचे आहे का? जरी ती माझी चूक असली तरी मला माझा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही आधी माझे पूर्णपणे ऐका, मग तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मी पूर्णपणे स्वीकारण्यास तयार आहे. बाबा माझ्याकडे रागाने पाहू लागले. तेवढ्यात जाऊ म्हणाली की हो बाबा, एकदा तुम्ही तिचे बोलणेही ऐका, मग तुम्हाला नीट समजेल की काय झालंय. माझा भाऊ म्हणाला, ठीक आहे, तू बोल पायल. मी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच माझ्या सासू उठल्या आणि निघून गेल्या. म्हणून मी म्हणाले की तुम्ही दोघे कुठेही जाऊ नका, तुम्ही दोघेही इथे बसा, कारण मला जे काही बोलायचे आहे ते मी तुमच्या दोघांसमोर बोलायचे आहे. सासू आणि सासरे दोघेही एकदा माझ्याकडे रागाने पाहत बसले आणि म्हणाले, बोल आता, तुला काय बोलायचे आहे ते. मी खाली जमिनीवर बसले. हे पाहून माझा भाऊने मला त्याची खुर्ची दिली आणि मला बसायला सांगितले. मी म्हणाले, नाही भाऊ, मी जमिनीवर बसून ठीक आहे. माझ्या सासूसासऱ्यांच्या घरात असा नियम आहे की जेव्हा लोक घराच्या मोठ्या सोफ्यावर आणि खुर्चीवर बसलेले असतात तेव्हा आपण जमिनीवर बसावे, त्यांच्या पातळीवर नाही. हे ऐकून सासू आणि सासरे माझ्याकडे पाहू लागले आणि बाबा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी म्हणाले की बाबा, सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल इतके काही सांगितले तेव्हा तुम्ही एकदाही का विचारले नाही की मी काय चूक केली आहे? माझे सासू आणि सासरे देखील माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, त्यांनी सांगितले नाही, पण तुम्ही विचारले. चला, मी तुम्हाला सर्व काही सांगते. यांनी आदराबद्दल शब्द का बोलले तुम्हाला माहित आहे? बाबा म्हणाले, का बेटा, जेव्हा मी लग्नानंतर इथे आले तेव्हा मला वाटले की हे खूप सुशिक्षित कुटुंब आहे, यांचे विचार थोडे मोकळे असतील, ते आधुनिक विचारांचे असतील. म्हणूनच मी माझ्या मोठ्या दीर आणि सासऱ्यांच्या समोर पदर डोक्यावर घेत नव्हती. मी त्यांच्याशी अगदी सामान्यपणे बोलू लागले, जे त्यांना आवडत नव्हते. पण त्यांनी कधीही मला हे प्रेमाने सांगितले नाही. ते खूप वाईट बोलत होते की तुझ्या आईने शिकवले नाही का की सासरे आणि दीरासमोर डोक्यावर पद घ्यावा? तू घरात सर्वात लहान आहेस, म्हणून तू नेहमी डोक्यावर पदर ठेवशील. मग मी म्हणाले की जेव्हा मी माझ्या मोठ्या दीराला भाऊ आणि सासऱ्याला बाबा म्हणते तेव्हा दोघांसमोर डोक्यावर पदर घेण्याची काय गरज आहे? हे ऐकून त्यांनी मला खूप फटकारले. तुमच्या संस्कार आणि संगोपनाबद्दल त्यांनी काय काय म्हटले ते तुम्हाला माहित नाही बाबा. मला खूप वाईट वाटले, पण हे ऐकल्यानंतरही मी एकदाही त्यांना उलट उत्तर दिले नाही आणि पदर माझ्या डोक्यावरून खाली पडू दिला नाही. त्यांच्या मुलाला नावाने हाक मारण्याचा प्रश्न आहे. मी सुरुवातीच्या काळात त्याला त्याच्या नावाने हाक मारायची, पण तो मला यासाठी खूप फटकारत असे. त्या दिवसापासून मी त्यांना नावाने हाक मारणे बंद केले. पण तुम्हा सर्वांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्यांची मुलगी म्हणजे माझी नंद, ती तिच्या नवऱ्याला या दोघांसमोर नावाने हाक मारते आणि त्यांना तुम्ही नाही तर तू म्हणते. तेव्हा हे दोघे काही बोलत नाही, उलट हसत राहतात. जर ते यावर काहीच बोलत नसतील तर संस्कार आणि नियम फक्त सुनेसाठी असतात का? तेवढ्यात सासू म्हणाली, तू काय म्हणत आहेस पायल? मी म्हणाले, आई, मला बोलू देत आई. तुम्ही बोलत असताना मी एकदाही तुमच्या मध्ये येऊन काहीही बोलली नाही, त्यामुळे मलाही तुम्ही आता थांबवू नका. माझे ऐकून सासू कुजबुजून शांत झाली. आता त्यांच्या मुलाच्या कामाबद्दल ते म्हणतात की लग्नानंतर तिचा मुलगा कमकुवत झाला आहे, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. गोष्ट अशी आहे बाबा की तो आधीच आळशी आहे. तो दुकानात फक्त काही तास बसतो, उर्वरित वेळ तो फिरण्यात घालवतो, मित्रांसोबत पार्टी करतो, रात्री उशिरा घरी परततो आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतो. हे त्याच्या सवयींचा भाग आहे. ते जबरदस्तीने माझ्यावर दोषारोप करत आहेत. जर तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवत नसाल तर त्यांचा मुलगा इथेच बसला आहे, तुम्ही त्याला विचारू शकता. घरातील समृद्धीचा प्रश्न आहे, तर दुकान चालू नसल्यामुळे त्यांचा मुलगा दुकानाकडे नीट लक्ष देत नाही. बाजारातील चढउतार, ऑनलाईन खरेदी करणारे लोक,
या सर्वांचा देखील परिणाम बिझनेसवर परिणाम होतो. मग मी त्याला जबाबदार कशी झाले? माझी पावले कशी अशुभ झाली बाबा? ते म्हणतात की तुम्ही मला फसवले आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी आम्हाला फसवले आहे. लग्नापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की व्यवसाय माझ्या मुलाचा आहे, तो सर्व काही सांभाळतो, पण तसे नाही. त्यांचा मुलगा एक नंबरचा आळशी आणि निष्काळजी माणूस आहे, जो कामापासून दूर राहतो. तरी बाबा म्हणाले, ठीक आहे बेटा, आता ते थांबव आणि शांत रहा. मला समजते की ही फक्त तुझी चूक नाही. नाही बाबा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझे पूर्णपणे ऐकावे लागेल, नाहीतर माझ्या सासरच्या आणि माझ्या आईवडिलांच्या नजरेत माझी बदनामी होईल आणि मला दोषी ठरवले जाईल. माझा भाऊ म्हणाला, हो बाबा, दीदीला तिचे मत बोलू द्या. बाबा, मी बाहेर शिक्षण घेण्यासाठी तुमच्याशी खूप भांडले. मी खूप अडचणींसह माझे MBA केले, पण मला इथे बाहेर नोकरी करायची नाही असे सांगण्यात आले. तरीही मी एकदाही नोकरी करण्याबाबत आग्रह धरला नाही. मला वाटले की मला आयुष्यभर काम करावे लागेल, पण सासरी सर्वांसोबत थोडा वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. मग मी अहंकारी कशी असू शकते बाबा? ते मला अनेकदा सांगतात की तू तुझ्या अभ्यासाबद्दल खूप अहंकारी आहेस. आणि मुलांना काम करायला लावल्याबद्दल सांगायचे झाले तर एके दिवशी मी जेवताना सनीकडे पाणी मागितले. यासाठी त्यांनी मला खूप फटकारले की मी खूप आळशी आहे, सतत मुलांना काम सांगत राहते. त्यानंतर तिचे काम करू नका, तिचे काही ऐकायचे नाही, असे मुलांना सांगण्यात आले. त्यानंतर मी मुलांना कोणतेही काम करायला लावले नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिले की माझी मोठी जाऊ सर्वात शेवटी जेवते, तेव्हा मी मुद्दाम माझ्या जेवणाची प्लेट त्यांच्यासोबत ठेवली. तुम्हाला माहिती आहे का बाबा, की माझ्या सासूबाईंनी आमच्यासाठी वाढलेले ताट बाजूला ठेवले आणि म्हणाल्या की आमच्या घरात हा नियम आहे, म्हणून तुम्ही दोघींनी शेवटी जेवावे. मला सांगा, कोणी असे करते का बाबा? तुम्हाला माहिती आहे बाबा, की माझ्या आजीच्या जुन्या समजुती आणि रूढीवादी विचारसरणीमुळे मी अनेकदा आजी सोबत भांडायची. पण इथे मी याबाबतीत कोणाशीही भांडत नाही. पण हो, मी माझे विचार मांडते. बाबा, तुम्ही यांना विचारा की मी यांच्या घराचे नियम पाळले की नाही. मी ज्या गोष्टी करण्यास नकार दिला होता त्या मी पुन्हा केल्या का? त्यांच्या नजरेत जेव्हा जेव्हा आणि जिथे मी चूक केली त्यावेळी मी प्रत्येक वेळी माफी मागितली. मग मी अहंकारी आणि संस्कारहीन कशी झाली बाबा? मी कोणाचीही काळजी कशी घेत नाही. पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा सांगण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेला राग आणि द्वेष त्यांना तुमचा अपमान करून काढायचा होता. आता बाबांचा राग कमी होत होता. बाबा माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना काहीतरी विचारणार, तेवढ्यात मी बाबांना थांबवले आणि म्हणाले, नाही बाबा थांबा, मला आणखी काही सांगायचे आहे. इथे दाराच्या कोपऱ्यात उभी असताना माझी जाऊ खूप रडत होती. मला माहित नाही की तिला तिचा भूतकाळ आठवत होता की आणखी काही होते. माझ्या जाऊला रडताना पाहून मला समजले की तिच्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे, किंवा माझ्यापेक्षाही जास्त कारण असेल. अनेकदा सासरच्यांना मोठ्या सुनेकडून खूप जास्त अपेक्षा असतात. हो बाबा, हे म्हणतात की तुझी मोठी जाऊ खूप सुसंस्कृत आहे. आणि हो, त्या खरोखर खूप सुसंस्कृत आहे, पण हे त्यांना त्यांच्या पालकांनी दिलेले संस्कार आहेत. तुम्ही तर फक्त त्रास दिला आहे. सासू म्हणाली की हे काय म्हणत आहेस? मी तिला काय त्रास दिला आहे? मोठी सुनबाई, कृपया बाहेर येऊन मला सांग की मी तुला काय त्रास दिला आहे आणि तुझ्यावर काय जबरदस्ती केली आहे. तू आमच्यावर खोटे आणि चुकीचे आरोप करत आहेस. मी म्हणाले की जर मी तुमच्यावर चुकीचे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगा, तुम्ही तिला कधी मोकळेपणाने जगू दिलेस का? तिला कधी तिच्या मनातले बोलू दिले का? तिला कधी असे वाटू दिलेत का की ती देखील या घराची सदस्य आहे? हे घर तुमचे आहे आणि इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगू शकता. तुम्हाला माहिती आहे का बाबा, जर कधी कोणत्या कामात उशीर झाला किंवा काही चूक झाली तर मग त्या लगेच म्हणायच्या की हे तुझे घर आहे, काम नीट कर, नीट सांभाळ. आणि कोणत्याही चांगल्या कामासाठी सल्ला घ्यायचा असला तेव्हा हे त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा सल्ला घेतात. घराच्या कोणत्याही निर्णयात आम्हा दोघांनाही सहभागी करत नाहीत, पण त्यात त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा नक्कीच समावेश करतात. आणि शेवटी त्याची मुलगी आणि जावयाचा जे काही बोलतील तेच करतात.
आपण दिवसभर कितीही काम केले तरी ते एकदाही आमच्यासाठी कौतुकाचा शब्द उच्चारत नाही, पण मी जेव्हा जेवायला बसते तेव्हा काहीतरी निमित्त काढून बघण्यासाठी येतात आणि त्या नक्कीच जेवणाची थाळी तपासायला येतात. आपण स्वतःसाठी जास्त डाळ भाजी ठेवली आहे का, किंवा आपण काही जास्त शिजवले आहे का? आपण सुना घरात कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, कधी बाहेर जायचे, किती दिवस जायचे, किती दिवस आपल्या आईवडिलांच्या घरी राहायचे, आपण कधी परत यायचे, हे सर्व काही हेच लोक ठरवणार. तरीही या म्हणतात की मी यांचे ऐकत नाही आणि घर फक्त यांच्यामुळेच उभे आहे. कसे बाबा, हे घर फक्त यांच्यामुळेच चालते. सासू म्हणाली, पायल तू आता खूप जास्त बोलत आहेस. बाबा म्हणाले, ताई तिला बोलू द्या. माझ्या मुलीची ही खासियत आहे की जर चूक झाली तर ती स्वतः मान्य करते. बाबा, मी त्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. याशिवाय बाबा, मी तुम्हाला हे सांगते की त्यांनी माझ्यासोबत काय केले आहे. बाबा म्हणाले, थांब बेटा, आता गप्प बस, मला अजून काही ऐकायच नाहीये. मी कदाचित हे सहन करू शकणार नाही. ठीक आहे बाबा, बाकी सगळं नाही, पण फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हापासून माझ्या सासूबाईंना कळलं की मी बाहेर एकटी राहून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे, तेव्हापासून त्या मला इतक्या गोलगोल पद्धतीने याबद्दल विचारत राहतात, जेणेकरून मी मान्य करेन की माझं लग्नाआधी कोणाशी तरी प्रेमसंबंध आहे आणि त्या माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकतील. हे ऐकून माझ्या वडिलांचे डोळे लाल झाले. माझ्या सासूबाईंनाही खूप धक्का बसला. बाबांना वाटले, हे कसले लोक आहेत, तुमची विचारसरणी कशी आहे. मला वाटलं होतं की तुम्ही सुशिक्षित लोक आहेत, तुमचे मोठं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, म्हणून त्यांची विचारसरणी ही चांगली असेल. माझी मुलगी आनंदी इथे आनंदी राहील, पण तुमची विचारसरणी इतकी वाईट असेल कधी वाटले देखील नाही. जर मला कळलं असतं तर मी माझ्या मुलीचं लग्न कधीच तुमच्या घरी केलं नसतं. जा बेटा, तू खूप काही बोललीस. आता जर तू या घरात राहिलीस तर तुझी अवस्था खूप वाईट होईल, कारण त्यांना या घरात सून नको आहे, तर त्यांच्या आज्ञेनुसार नाचणारी बाहुली हवी आहे. हो बाबा, तुम्ही बरोबर आहात आणि मी काही दिवसांसाठी नाही तर कायमची निघून जाईन. मग अचानक मला खोकला आणि उलट्या होऊ लागल्या, कदाचित सतत बोलत राहिल्यामुळे आणि रडत राहिल्यामुळे. पण जेव्हा माझ्या उलट्या थांबल्या नाहीत आणि मी बेशुद्ध पडले, तेव्हा त्यांनी मला डॉक्टरकडे नेले. माझ्या सासूबाईंना वाटले की हे फक्त एक नाटक आहे. मला कळले की मी 2 महिन्यांची गर्भवती आहे. फक्त माझ्या जाऊनी माझे अभिनंदन केले. इतर कोणीही आनंदी नव्हते. माझ्या नवऱ्याचे वागणे देखील सामान्य होते. मी तिथून माझ्या आईच्या घरी गेले. या दरम्यान माझ्या सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी एकही फोन केला नाही. माझ्या जाऊंनी माझ्याशी फक्त 1-2दा गुप्तपणे बोलली. त्यावेळी माझ्या पतीने मला पाठिंबा दिला. काही महिन्यांनी मी एका मुलाला जन्म दिला. माझ्या वडिलांनी आनंदाने माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितले की नातू जन्माला आला आहे, पण तरीही कोणीही मला बघायला आले नाही. पण हो, माझ्या दिराने काही पैसे पाठवले आणि मुलासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यास सांगितले. आतापर्यंत माझ्या पालकांना जवळजवळ हे कळले होते की म्हणून ज्यांना मी आवडत नव्हते त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. ती आयुष्यभर घरी बसून राहील, ती इतकी बोलत असते की ती तिच्या सासरच्या घरी कशी राहू शकेल. आई वडिलांनी खूप स्वातंत्र्य दिले आहे, जे मी सहन करू शकले नाही, पण आईच्या खूप समजावणीनंतर मी शांत झाले. काही दिवसांनी माझे पती मला भेटायला आले. मूल आता 3 महिन्यांचे झाले होते, म्हणून माझे पती म्हणाले, चला आता आपण आपल्या घरी जाऊया. मुलाला पाहून आई आणि वडिलांचा सर्व राग निघून जाईल. मला असेही वाटले की हो, तो बरोबर आहे, कारण बहुतेक आजींना त्यांच्या सुना आवडत नसतील, परंतु ते त्यांच्या नातवंडांवर खूप प्रेम करतात. असा विचार करून मी माझ्या सासूसासऱ्यांच्या घरी परत आले. पण इथे माझ्या सासूसासऱ्यांनी माझ्याशी बोलणेही केले नाही. मुलाला त्यांच्या हातात घेणे तर दूरच राहिले. मला खूप वाईट वाटले, मला रडूही येत होते. आतापर्यंत मला एक गोष्ट कळाली होती की माझ्या नवऱ्याला त्याची जबाबदारी समजली नव्हती. तो नीट काम करत नव्हता, ते फक्त यांच्यामुळे. आता माझे सासूसासरे त्याच्यावर खूप रागावू लागले. त्यांनी त्याला फटकारण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्याला घर सोडण्यास सांगितले. माझ्या नवऱ्याला वाटले की वडील फक्त रागात हे बोलत आहेत,
पण त्यांनी खरोखर मला निघून जाण्यास सांगितले. तो रडू लागला की मी लहान मुलाला घेऊन कुठे जाऊ. माझे सासरे म्हणाले की तुला हे माहीत आहे, तुझी कुंडली कुठे घेऊन जाईल. मी 6 महिन्यांच्या मुलाला घेऊन घर सोडले आणि मला कामाचा अनुभव नसल्याने मला चांगली नोकरी मिळू शकली नाही. मीही सुमारे 3 वर्षे माझ्या आईवडिलांच्या घरी राहिले. आतापर्यंत माझे आईवडील काळजी करू लागले होते. दरम्यान त्यांनी अनेक नोकऱ्या स्वीकारल्या आणि सोडल्या, पण त्यांना इतर कोणतेही काम आवडत नव्हते. शेवटी मी माझ्या मोठ्या दीराला फोन केला आणि त्यांच्याकडे पैसे मागितले आणि एक छोटे दुकान उघडले. म्हणजे मीही घरात बसून काम करू लागले आणि हळूहळू दुकान भरभराटीला येऊ लागले. या दरम्यान मला आणखी एक मुलगा झाला आणि यावेळी मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितले, पण ते दोघेही आले नाहीत आणि त्यांनी मला फोनही केला नाही. यावेळीही माझ्या आईने सर्व काही सांभाळले. सुमारे 10 वर्षानंतर आता मी एक चांगले जीवन जगत आहे आणि सर्व काही ठीक चालू आहे. परंतु माझ्या सासऱ्यांच्या नजरेत मी एक वाईट आणि असभ्य सून आहे. मी क्वचितच माझ्या सासूच्या घरी जाते. माझ्या सासू आणि सासऱ्यांना फोन केल्यानंतरही जेव्हा त्या दोघी माझ्याकडे येत नसत, तेव्हा मी त्यांना फोन करणे देखील बंद केले. कधी कधी जाऊबाई माझ्या घरी यायची. ती माझ्याकडे पाहून म्हणायची की तू खूप धाडसी आहेस, मी धन्य आहे. निदान तू तोंड तरी उघडलंस आणि निषेध केलास. माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. एके दिवशी मी तिला विचारलं, दीदी तू त्या दिवशी एवढं का रडत होतीस? ती जास्त काही बोलली नाही, फक्त मला सांगितलं की तुझ्यासोबत जे काही झालं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माझ्यासोबत घडलं आहे आणि त्यांनी तुझ्या वडिलांना जेवण तरी खायला दिले, त्यांनी माझ्या वडिलांना जेवणही खायला दिले नाही. हे सगळं आठवून मी रडत होते. मी म्हणाले, मग तुम्ही इतके सुसंस्कृत वागून का फिरत आहेस? तू सगळ्यांची इतकी सेवा का करत आहेस? मग जाऊ म्हणाली, हे बघ, तू जे म्हणत आहेस ते बरोबर आहे, पण आता मला वाटतं की मी सुरुवातीपासून काहीच बोलली नाही, कधी कोणत्या गोष्टीसाठी तोंड उघडलं नाही, तर आता काही बोलण्याचा काय अर्थ आहे? असो. तू उत्तर दिल्यानंतर दोघेही अगदी शांत झाले आहेत. आता मला जे हवं ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. मी म्हणाले, तू धन्य आहात. तुमचे मन खूप मोठे आहे. पण हो, माझं मन इतकं मोठं असू शकत नाही. हे ऐकून ती हसायला लागली. आता मी माझ्या कुटुंबात आनंदी आहे, पण कधी कधी जेव्हा मला भूतकाळातील गोष्टी आठवतात तेव्हा मला विचार करायला भाग पाडलं जातं. मी शिक्षित आणि स्वतंत्र असू शकले असते, मला माझी भूमिका कशी घ्यायची हे माहीत होते, तरीही माझ्यासोबत हे सर्व घडलं. ज्या सुना जास्त शिकलेल्या नाहीत, स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, विरोध करू शकत नाहीत, त्यांचं काय होईल? आणि हो, ज्यांचे पालकही त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत, त्या किती सहन करत असतील, किती जुळवून घेत असतील, याचा विचार करूनच मला काळजी वाटते. तर मित्रांनो, मला आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल. तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.